नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. नमस्कार. आज दिनांक 8 नोव्हेंबर 2025. आजचा वार शनिवार. आज आहे प्रयोगाचा वार. चला शिकूया प्रयोगातून विज्ञान. आज आपण पाहणार आहोत पेपर कप टेलिफोन हा प्रयोग. तर या प्रयोगासाठी लागणारे साहित्य आहे कप, दोरा, सुई. तर आपल्याला काय करायचं आहे, पेपर कप टेलिफोन बनवण्यासाठी आपल्याला या ठिकाणी कपामध्ये दोरा अशा पद्धतीने ओवून घ्यायचा आहे आणि ओवल्यानंतर दोरा निसटू नये म्हणून एक छोटीशी काडी आपण दोराच्या टोकाला बांधलेली आहे याप्रमाणे, जेणेकरून दोरा बाहेर येणार नाही. तर आपण दोरा धर्ग अशा पद्धतीने आपण हा पेपर कप टेलिफोन दोरा कपच्या साहाय्याने इथे तयार करून घेतलेला आहे. तर आपण आता बघणार आहोत. दोघी जणी या समोर. या ठिकाणी राधिका आता पेपर कप टेलिफोन मधून बोलणार आहे आणि इंद्रायणी ऐकणार आहे. बोल. काय म्हटलं ग हिने? काय म्हटलं? तू इंद्रायणी म्हटलं का ग? हा, बरोबर आहे. चला नेक्स्ट या दोघी जण या परत एकदा. आता प्राची बोलणार आहे, परी ऐकणार आहे. प्राची बोल. बाकीचे शांतता राखा, कॉन्सन्ट्रेट करू द्या तिला. काय म्हटलं? काय म्हटलं तू? परीच म्हटलं. दुसरा एखादा शब्द म्हणून बघ. काय? सीता. परत बघ हळू. काय म्हटलं? खेळाडू. खेळाडू म्हटलं तू? परफेक्ट ऐकायला आलं. ठीक. आता आपण पहिल्यापेक्षा लांब पेपर कप टेलिफोनचा वापर करत आहोत. तर आपल्याला काय फरक जाणवतो हे आपण आता निरीक्षणातून पाहणार आहोत. काय खाल्लं? परत विचार एकदा. कपामध्ये बोलण्याने ध्वनी तरंग तयार होतात, जे कपाच्या तळाशी कंपनात रूपांतरित होतात. कंपने दोऱ्याच्या बरोबर प्रवास करतात आणि परत दुसऱ्या टोकाला ध्वनी तरंगामध्ये रूपांतरित करतात. त्यामुळे दुसऱ्या टोकाला असणारा तुमचा मित्र तुमचे कपात बोललेले ऐकू शकतो. ध्वनी तरंग हवेतून प्रवास करतात, परंतु घन पदार्थ जसे की आपला कप आणि दोरा याद्वारे अधिक चांगले प्रवास करतात, ज्यामुळे हवेतून प्रवास करताना आपण दूर अंतरावरील आवाज ऐकू शकतो. अक्षर कळे संकट टळे. बरोबर आहे. आराध्या तुला ऐकायला येते का बघा? बोलणार आहे, बोल ग. ऐकायला येते? थोडं थोडं ऐकायला, अस्पष्ट ऐकायला येते. परत बोल ग एकदा व्यवस्थित. एकच शब्द म्हण. काय म्हणे ती? काय? गो. गो म्हटली का? ठीक आहे. दुसऱ्या एखाद्याला दे. बोला बोला बोला. चला पहा, बोलून बघा. नाही रे, जेवण नाही झालं. काय विचारलं त्याने? जेवण झालं का? आवाज यायलाय म्हणजे ध्वनीचं वहन घन पदार्थांमार्फत होते.
काका म्हटलं का तू? दादा. दादा म्हटलं होतं. परत एकदा म्हण. बाबा. दादा. दुसरा शब्द. आज आपण पेपर कप टेलिफोन हा प्रयोग पाहिला. या प्रयोगाचा निष्कर्ष, जेव्हा आपण कपमध्ये बोलतो तेव्हा कपात ध्वनी तरंग निर्माण होतात, जे कपाच्या तळाशी कंपनात रूपांतर होतात. ही कंपने दोऱ्याच्या सोबत प्रवास करतात, जी दुसऱ्या टोकाला ध्वनी तरंगात रूपांतरित होतात. जेवढा दोरा आखूड तेवढा आवाज स्पष्ट आणि घट्ट ताणलेला असावा.